आता पाहूया दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स। नमस्कार, मी सुभाष शिंदे, मेकअप आर्टिस्ट। आयब्रो हे आपल्या फेसचं पूर्ण लुक चेंज होणारी एक जागा आहे, जी गोष्ट आहे। तुम्ही आयब्रो जेव्हा बनवता, तुम्ही जेव्हा ट्रायंगल असे करता आयब्रो, तेव्हा तुमचं फेस आणि फोरहेड हे नेहमी छोटं होतं, कारण तुमचं ऑलरेडी याचा शेप जो आहे आयब्रोचा तो चेंज झालेला असतो। जेव्हा तुम्ही राऊंड करता तुमचं फेस, तेव्हा राऊंड दिसतं ऑटोमॅटिकली, कारण तुमचं फेस जर राऊंड असेल तर तुम्ही नेहमी असेवाले आयब्रो बनायला पाहिजे, जे ट्रायंगल असतात प्रॉपरली, कारण तुमचं फेस लांब वाटेल त्याने। अगर तुमचं फेस लांब आहे, असं उंच आहे, उभट आहे, तर तुम्हाला नेहमी राऊंड आयब्रो बनायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे तुमचं फेस थोडंसं राऊंड होईल आणि तुमच्या फेसला थोडंसं डिफरंट स्टाईल आणि असं वेगळं वाटायला चालू होईल। आणि जेव्हा तुमचं फोरहेड खूप मोठं आहे, तुमचे केस नेहमी असे फॉल झाले पाहिजेत, जिकडे तुमचे फोरहेड कवर होईल। जेव्हा तुमचं फोरहेड छोटं होतं, तेव्हा तुम्हाला केस थोडेसे वरती करावं लागतात किंवा थोडी हाईट द्यावं लागते, बाउन्सी करावं लागेल, कारण फोरहेड मोठं दिसेल आणि तुमचं फेस प्रॉपर दिसेल। कुणाला तुमचं एक्सप्रेशन प्रॉपर दिसतील, तुमचं फेस प्रॉपर दिसेल। त्याच्यानंतर आपण येऊया लिपस्टिकवरती। लिपस्टिक जेव्हा आपण आयशॅडोज लावतो, जेव्हा आपण काजळ लावतो, काजळमुळे आपले डोळे खूप डार्क होतात, डार्क झाल्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात। आणि त्यावेळेला दोन्ही लिपस्टिक आणि काजळ आपण दोन्हीही सेम नाही करू शकत, डार्क नाही करू शकत। जेव्हा काजळ तुमचं डार्क असतं किंवा डोळे तुमचे हेवी असतात, तेव्हा तुमची लिपस्टिक नेहमी लाईट असली पाहिजे, कारण ती बॅलन्स करते एकमेकाला। अगर तुम्ही लिपस्टिक पण लाईट केली, डोळे पण लाईट केले, तर तुमचा वॅम्पिश लुक येईल, तुम्ही कधीही फ्रेश वाटणार नाही। जेव्हा तुमचे डोळे खूप हेवी असतात, डार्क करता तुम्ही, तेव्हा तुमची लिपस्टिक लाईट असली पाहिजे। जेव्हा तुम्ही लिपस्टिक डार्क करता, खूप पार्टी लुक करायचं तुम्हाला, लिपस्टिक डार्क करा, डोळे नेहमी सॉफ्ट ठेवा। हे दोन लुक तुम्ही आलटून पलटून करू शकता, तेव्हा एकाच मेकअपमध्ये तुम्ही दोन लुक ॲट अ टाईम करू शकता।